28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षासाठी राज्यभरातून तब्बल 6,125,000 उमेदवारांनी नोंदणी केली असून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी समवेक्षकांची उपलब्धता हा मोठा प्रश्न परीक्षा यंत्रणेसमोर उभा राहिलाय. शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 37 जिल्हा मुख्यालयातील 1,729 केंद्रावर परीक्षा होणार आहे. पेपर 1 साठी 2,58,061 तर पेपर 2 साठी 3,42,064 उमेदवार प्रविष्ट झालेत. यामध्ये 7,149 दिव्यांग उमेदवारांचाही समावेश आहे. पेपर 1 सकाळी 10:30 ते 1 आणि पेपर 2 दुपारी 2:30 ते 5 या वेळेत होणार आहे. प्रत्येक वर्गात 24 परीक्षार्थींसाठी एक समावेशक नियुक्त करण्यात येणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर या जिल्हा नियंत्रक तर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत या सहनियंत्रक म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान केंद्र संचालक संजय सौदलगे यांनी सांगितले की गैरप्रकार रोखण्यासाठी फेस रिकग्निशन, कडक पोलीस बंदोबस्त तसेच नो मास्क, नो बुरका, नो इलेक्ट्रिक गॅजेट्स या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.